Good morning, students. Today we are looking our next new lesson of our EVS subject, part 1 of a standard 4. That is, what is our new chapter? That is chapter number 6. That is variety in a food. Variety in food म्हणजे आपण वेगवेगळे पदार्थ जेवतो, त्यामध्ये कशा प्रकारे वेगळेपण आहे, विविधता आहे, ते आपण याच्यामध्ये बघणार. So, what is activities given here? That is, we use the vegetables and grains bought from the market to prepare the different dishes in our meal. काय करतो आपण? बाजारामधून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, धान्य विकत घेतो आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ घरी बनवत असते आपले. लेट अस कॅरी आउट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ grains and vegetables that we bought from our market. आपल्याला काय करायचंय? असे वेगवेगळे कोणते भाज्या, धान्य आपण बाजारातून विकत घेतो त्याची एक लिस्ट करायची आहे. अँड वी हॅव टू मेक अनदर लिस्ट ऑफ डिशेस मेड फ्रॉम दिस इन्ग्रेडियंट. आणि ह्या भाज्यांपासून, धान्यांपासून आपण कोणकोणते डिशेस बनवतो त्याची एक लिस्ट तयार करायची. सो लुक ॲट दिस फर्स्ट एक्झाम्पल. 1, दॅट इज राईस. राईस इज अ ग्रेन. राईस म्हणजे काय? तांदूळ. ते एक धान्य आहे, तृणधान्य. सो with the help of this rice we can make a different dishes like भाकरी, our simple rice जो आपण जेवणामध्ये साधा भात जेवतो तो, भाकरी. देन इडली इज मेड अप ऑफ राईस. इडली पण आपण जी खातो ती कशापासून? त्याचा मेन इन्ग्रेडियंट कोण आहे? राईस. देन आंबोळ्या, घावणे, ऑल these things are made from this rice. Then look at this another images. that is डोसा. डोसा पण कशापासून बनलेला असतो? त्याच्यामध्ये जे पीठ त्याचं तयार करतात त्या पिठामध्ये काय असतं? तांदूळ, राईस. मोदक विथ द हेल्प ऑफ अ राईस फ्लोअर. तांदळाच्या पिठापासून काय बनवतो? मोदक बनवतो. सो दॅट इज अवर मेन इन्ग्रेडियंट इज राईस. सो बाय दिस वन इन्ग्रेडियंट आपण ह्या एका इन्ग्रेडियंट पासून किती डिफरंट डिशेस तयार केले बघा. 1, 2, 3 घावणे, आंबोळ्या. 4, 5 मोदक. 6 डोसा. 7 ऑल these things are made from this single one substance. ह्या एका पदार्थापासून, राईस पासून आपण वेगवेगळे डिशेस तयार केले. आय एम टेकिंग अनदर एक्झाम्पल ऑफ अ व्हेजिटेबल दॅट इज मेथी. काय काय करतो आपण? घरी मेथीची भाजी करतात. देन मेथी पराठा. देन पकोडा. and various dishes we can made. laddu, we know methi laddu. So all these things we can make with the help of this vegetable. So all these things we can made, or different dishes we can made from this single ingredient. So what we have realized that? We realize that various dishes can be made from same ingredient. व्हेरियस डिशेस, वेगवेगळ्या डिशेस आपण बनवू शकतो. कॅन बी मेड म्हणजे बनवू शकतो फ्रॉम द कोणापासून? सेम इन्ग्रेडियंट, एकाच इन्ग्रेडियंट पासून. जस्ट लाईक इन अबो एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ राईस. तांदळापासून आपण काय काय वेगवेगळे डिशेस बनवतो? भाकरी, इडली, राईस, मोदक एक्सेट्रा. सो इवन देअर इज अ व्हरायटी इन डिशेस. जरी पदार्थ वेगवेगळे असले, त्याची टेस्ट वेगळी असली तरी द बेसिक इंग्रेडियंट रिमेन्स द सेम. इफ देअर व्हरायटी इन डिशेस आर डिफरंट, व्हरायटी इन डिशेस, इफ देअर इज अ व्हरायटी इन डिशेस, जरी पदार्थांमध्ये वेगवेगळे पण असलं तरी पण त्यांचा मेन इन्ग्रेडियंट कोण आहे? कोणापासून तयार झाले? ते राईस. और त्यांचा मेन इन्ग्रेडियंट काय आहे? सेम आहे. सो अँड देअर इज अ डायव्हर्सिटी इन फूड आयटम ऑफ द डिफरंट स्टेट ऑफ अवर कंट्री. आणि अशा प्रकारे डायव्हर्सिटी इन अ फूड आयटम, पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस फेमस आहेत ॲज वी गो इन टू अ डिफरंट स्टेट ऑफ अवर कंट्री. आपण जर भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेलो तर तिथले वेगवेगळे पदार्थ फेमस आहेत, किंवा तिथल्या पदार्थांमध्ये, जेवणाच्या पदार्थांमध्ये, आहारामध्ये बदल असतो. लुक सम एक्झाम्पल. इफ इन अ महाराष्ट्र और इन अ कोकण, जर आपण कोणताही व्यक्ती कोकणात आला महाराष्ट्रामध्ये, तर व्हॉट इज अ फेमस इन कोकण? दॅट इज राईस, फिश, मासे फेमस आहेत. अँड इफ यू आर गोइंग इन टू अ गुजरात स्टेट, जर आपण भारताच्या गुजरात स्टेटमध्ये गेलो तर व्हॉट इज अ फेमस डिश? ढोकळा,
thepla. All these are the famous dishes or food items in different states of our country. So, why this is happen and what is the reason behind it, we can take with the help of this graph or map is given. It is a map of India. Look at the India map is given, and in that map what is given? This map showing a major food crops. मेजर फूड क्रॉप्स म्हणजे त्या भागामध्ये प्रामुख्याने कोणते पीक घेतले जाते किंवा त्या भागामधलं मेन पीक किंवा कोणत्या प्रकारची शेती जास्त केली जाते त्याबद्दल माहिती दिली. अँड लुक ॲट दिस इंडेक्स. इन इंडेक्स व्हॉट इज गिवन? फर्स्ट इज राईस, अँड फॉर दॅट राईस look at the symbol. Look at this symbol. So in the map, wherever you looking this symbol, this means a right. जसं आपण तुम्ही वेगवेगळ्या ग्राफ मध्ये जर बघितलात, जिथे हा सिम्बॉल दिसेल मीन्स इन दिस रिजन, in that region rice is a major crop. Next symbol is for wheat, looks like a yellow color, and last is for a jawar. So in this way this index is represented in our map, and on the basis of that some questions are given below. First is, which food crop is grow on a large scale in a coastal region? Which food crop is grown on a large scale in a coastal region? Coastal region म्हणजे किनारी प्रदेश. किनारी प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कोणतं फूड घेतलं जातं? सो लुक ॲट दिस कोस्टल रिजन, विच इज द रिजन नियर टू द सी. जो भाग समुद्र किनाऱ्यालगत येतो त्याला आपण काय बोलतो? कोस्टल रिजन. सो लुक ॲट दिस. येस, दिस इज अ बॉर्डर लाईन विच इज व्हेरी नियरर टू दिस सी. सो इन दिस region, which crop is growing? Yes, look at this symbol, and this symbol is for rice. Means what is the major food crop? That is rice. Next is given, that is which food crop are grown in a North India? North India मध्ये, North means look at the direction. North means उत्तर दिशा. उत्तर दिशामध्ये सर्वात जास्त कोणतं पीक घेतलं जातं? Look at this portion. This is the North India, and in a North India we see this symbol is coming number of times. Means this symbol is used for a wheat. Means in a North India which food crop is growing most? Wheat. Then what is the third question? Which is the major food crop in a central region? त्याने विचारलंय भारताच्या सेंट्रल पोर्शन मध्ये, मध्य भागामध्ये कोणतं पीक घेतलं जातं? लुक ॲट दिस सेंटर पोर्शन. दिस इज द सेंटर पोर्शन ऑफ अवर. Look at this center portion. So which one is a major crop? Yes, jawar is our major crop, or wheat. Both are the major crops taking into a central region of our India. Then last is rice is grown on a large scale in the southern part of India. And why is this? So काय विचारलंय की भारताच्या दक्षिण भागामध्ये rice is a major crop, and why it is? We know in the southern part, look at this southern part, south part, and the major crop is rice. Why? Because this region is near to the coastal region, and for the rice crop heavy rain is required. आणि rice crop अशा भागामध्ये येतो जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो, and in a coastal region rainfall is very high. So the rice is a large grow in a large scale in the southern part of our India. राईस कशामुळे जास्त येतो साऊथ पार्ट मध्ये? बिकॉज दिस साऊथ पार्ट इज अ कोस्टल रिजन. किनारी प्रदेश, आणि किनारी प्रदेशामध्ये पाऊस जास्त असतो, आणि राईस या पिकासाठी सर्वात जास्त पाऊस लागतो. सो दॅट दिस इज द रिझन बिहाइंड दिस व्हाय राईस इज ग्रोन लार्ज स्केल इन अ साऊथर्न पार्ट ऑफ इंडिया. नाउ वी आर लुकिंग about this agriculture. What is given? Agriculture is the main occupation in all parts of our country, that is India. In India agriculture is our main occupation.
आपण म्हणतो भारत हा कृषी प्रधान देश आहे. म्हणजेच काय, भारतामधील मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन डुईंग दिस ऍग्रिकल्चर. भारतातील सर्वात जास्त व्यवसाय कोणता चालतो, तर ऍग्रिकल्चर, शेती. म्हणून दिस इज अ मेन ऑक्युपेशन ऑफ अवर कंट्री. इट इज मेनली डिपेंडंट ऑन अ रेनफॉल. आणि हे ऍग्रिकल्चर कशावरती डिपेंड आहे, रेनफॉल, पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो. द रेनफॉल रिसिव्ड इन ऑल रिजन इज नॉट द सेम. बघा, प्रत्येक भागामध्ये पाऊस सेम पडतो का, नाही. आपल्या कोकणी भागामध्ये पाऊस जास्त पडतो, तर घाटावरती किंवा पठारी प्रदेशांमध्ये पाऊस, विदर्भामध्ये पाऊस कमी असतो. सो डिपेंडिंग अपॉन दिस रेनफॉल, different crops are grow. Look at these crops in the region of high rainfall. ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, क्रॉप्स सच ॲज, कोणते कोणते क्रॉप्स येतात त्या भागामध्ये, राईस, कोकोनट, राईस तांदूळ, कोकोनट, नारळ. बघा, आपल्या इकडे जास्त पाऊस पडतो त्यामुळे आपल्याकडे हे पीक दिसतात, राईस, कोकोनट, रागी, वरी म्हणतो, आर ग्रोन. जिथे हेवी रेनफॉल असतो त्या ठिकाणी कोणते कोणते क्रॉप्स असतात, राईस, कोकोनट, रागी अँड वरई. नेक्स्ट, व्हीट म्हणजे काय, गहू, तूर अँड सोयाबीन आर ग्रोन इन अ रिजन ऑफ मॉडरेट रेनफॉल. जिथे थोडा मध्यम प्रमाणात पाऊस पडतो, जास्त पण नाही आणि कमी पण नाही, मॉडरेट, मध्यम प्रमाणात जिथे इथे पाऊस पडतो त्या रिजनमध्ये कोणकोणते क्रॉप्स येतात, व्हीट, गहू, तूर and soybean. These are the crops in the moderate rainfall region. Now, आणि आता बघूया आपण जिथे कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणते येतात, जवार, बाजरा अँड मोठ बीन्स आर ग्रोन इन अ रिजन ऑफ लो रेनफॉल. ज्वारी, बाजरी ह्यासारखे क्रॉप्स कुठे येतात, लो रेनफॉल, विदर्भासारख्या प्रदेशामध्ये जिथे पाऊस खूप कमी पडतो अशा ठिकाणी हे ज्वारी, बाजरी ह्यासारखे क्रॉप्स जास्त प्रमाणात पिकवले जातात. सो डिपेंडिंग अपॉन द रेनफॉल, द different crops are grown in a different region. To help crops to grow well, good seeds. बघा, जर आपल्याला हे, आपण शेती करतो, आपल्याला माहिती आहे, जर आपलं पीक चांगल्या प्रकारे ग्रो व्हायचं असेल तर आपण काय काय यूज करतो, गुड सीड्स, चांगलं बियाणे यूज करतो, फर्टाईल सॉइल, चांगली मशागत करतो जमिनीची, सफिशियंट सनलाईट, त्या भागाला सफिशियंट सनलाईट पाहिजे, अँड वॉटर आर निडेड टू हेल्प क्रॉप्स टू ग्रो वेल. जर पीक चांगल्या प्रकारे वाढायचं असेल तर व्हॉट थिंग्स आर निडेड, गुड सीड, फर्टाईल सॉइल, sufficient sunlight and water are needed. So, according to the seasons, a variety of grains, fruits, vegetables are grown in our country. बघा, आपल्याकडे वेगवेगळ्या सीझन नुसार, in our second lesson we also learn about some part of this season based, what is the seasonal effect on a human being or on a nature. आपण त्याच्यामध्ये पण बघितले की वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळे फ्रुट्स मार्केटमध्ये अवेलेबल होतात. इन दिस वे, इन डिफरंट सीझन डिफरंट ग्रेन्स, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आर available. Now, look at this activity is given, that is, go to a local fruit seller. तुम्ही गावामध्ये कोणतरी फ्रूट विकणारा असेल त्याच्याकडे जा and find out the answer of this. Which fruits are sold all year around? बघा, हे वेगवेगळे फ्रुट्स दिलेत, यातले कोणते फ्रुट्स आपल्याला ऑल सीझन अवेलेबल असतात. Which apple is available all this season. Bananas are available all these seasons. So, in this way, different fruits are available in a different season. Which fruits are sold in a summer? Summer मध्ये कोणते असतात बघा, watermelon, mangoes. These are the fruits which is available in only a summer season. Next, then in rainy season, which fruits are available? Jackfruit is available in a rainy season. In this way, in a different season, different fruits are available. In summer season, such as a mango, watermelon, fruits are available. In rainy season, which one is available? Like a jackfruit, jamun. All these fruits are available in rainy season. And in winter, just like a grape, strawberries are available into a winter season. So, in the different
सीझन डिफरंट फ्रुट्स आर अवेलेबल. जसजसे वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळे फ्रुट्स अवेलेबल होतात. समरमध्ये वेगळे फ्रुट्स, रेनी सीझनमध्ये मार्केटमध्ये वेगळे फ्रूट मिळतात, विंटरमध्ये वेगवेगळे फ्रूट मिळतात. सो जसजसं सीझन चेंज होत जाईल त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळे फ्रुट्स अवेलेबल होतात. सो another map is given here and we showing you famous food items in Maharashtra and neighboring state. त्यांनी काय केलंय, दिस इज अ ग्राफ ऑफ महाराष्ट्र आणि त्याच्या जवळच्या अनेक राज्यांबद्दल माहिती दिली आहे. आणि त्यांनी काय केलं, ह्याच्यामध्ये वेगवेगळे फूड आयटम्स, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये गेलात तर कोणकोणते पदार्थ फेमस आहे. लुक ॲट अवर फर्स्ट फाइंड आउट अवर डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग. लुक ॲट दिस सिंधुदुर्ग. आपल्या इथे काय फेमस आहे जास्त करून, व्हॉट इज फेमस डिश इन सिंधुदुर्ग, दॅट इज फिश अँड राईस, भात आणि मासे. मोदक इज ऑल्सो फेमस इन अवर कंट्री ॲज अ स्वीट डिश. So when we are going into a Ratnagiri state, there is rice and bhakri is famous. So as we are going into a different space, the dishes are different. बघा, जर आपण जस्ट लाईक आपण गुजरात स्टेट मध्ये गेलो तर व्हॉट इज अ फेमस ढोकला अँड ठेपला. जर तुम्ही when we are going into कोल्हापूर, look at कोल्हापूर, yes, कोल्हापूरमध्ये गेला तर व्हॉट इज अ फेमस डिश, रेड व्हाईट मटन ग्रेव्ही. आपण ज्याला पांढरा तांबडा रस्सा म्हणतो, तांबडा रस्सा पांढरा रस्सा. सो दिस इज अ फेमस डिश इन अ कोल्हापूर. सो इन दिस वे इन अ डिफरंट स्टेट किंवा प्रत्येक भागामध्ये जाल तर तिथली एक फेमस डिश वेगवेगळी आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिशेस प्रसिद्ध आहेत. So these are the different dishes are famous into a different state districts of Maharashtra and in a neighboring states. So how it is possible or why this is happen, असं वेगवेगळं काय प्रत्येक ठिकाणी. So the main crop grown in any region is used to make various items in that region. हे असं कशामुळे, त्या ठिकाणी जे मेन क्रॉप आहे त्या मेन क्रॉप पासून वेगवेगळ्या डिशेस तिथे बनवल्या जातात. जसं की आपल्या इथे लुक ॲट दिस, इन कोकण और द कोस्टल रिजन राईस, कोकोनट अँड कोकोनट ऑइल आर वाईडली यूज. जसं आपल्या इकडच्या जेवणामध्ये बघा भात जास्त प्रमाणात यूज केला जातो, कोकोनट नारळ खूप वापरला जातो, कोकोनट ऑइल आपल्या इकडे यूज करतात, बिकॉज दीज आर दी मेजर क्रॉप्स इन अवर कोकण. अँड here one example is given that jawar is grown in a large scale in a plateau region of Maharashtra. महाराष्ट्रामध्ये जो पठारी प्रदेश आहे त्या भागामध्ये जवार दिस इज अ मेन क्रॉप. ज्वारी हे सर्वात जास्त पिकवलं जातं. जसं आपल्या कोकणमध्ये राईस मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं तसं तिकडे जवार. आणि त्या जवार पासून वेगवेगळे डिशेस बनवले जातात. हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे एक्सेट्रा. ऑल आर दी डिफरंट डिशेस मेड बाय विथ द हेल्प ऑफ दिस जवार. दिस इज अ फेमस डिशेस इन दॅट रिजन. महाराष्ट्रामधल्या प्लॅट्यू रिजनमध्ये आपण जर गेलात पठारी प्रदेशामध्ये तर हे सर्व पदार्थ तिथले फेमस आहेत. हुरडा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इकडे मिळतात का नाही. सो दीज आर फेमस इन टू अ प्लॅट्यू रिजन बिकॉज ऑफ दिस मेजर क्रॉप. कोणतं मेजर क्रॉप आहे तिथे, जवार. अँड इफ यू आर लुकिंग इन टू कोकण रिजन दॅट इज राईस इज फेमस अँड राईस इज अवर मेन क्रॉप, कोकोनट इज अवर मेन क्रॉप. सो all the dishes are made by this rice and coconut. In central Maharashtra, जवार, बाजरा, ग्राउंडनट्स. मध्य भारतामध्ये, भारताचा जर मध्य भाग बघितला तिथे येणारे वेगवेगळे डिस्ट्रिक्ट असतील तर तिथे कोणकोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जातात, जवार, बाजरा, ग्राउंडनट्स, ज्वारी, बाजरी. ग्राउंडनट्स मीन्स भुईमूग, सोयाबीन, सीसम अँड मस्टर्ड आर. सीझम म्हणजेच तीळ अँड मस्टर्ड म्हणजे मोहरी आर मोर कॉमनली यूज. तर जर आपण सेंट्रल महाराष्ट्रामध्ये गेलो, मध्य महाराष्ट्राचा जो मध्य भाग आहे त्या ठिकाणच्या रिजनमध्ये गेला तर कोणकोणते पीक तुम्हाला दिसणार, ज्वारी, बाजरी, ग्राउंडनट मीन्स शेंगदाणे, सोयाबीन
Sesame म्हणजे तीळ and mustard म्हणजे मोहरी. Commonly used. Note that this variety in crops is due to the change in the climate and soil. आणि ही वेगवेगळी व्हरायटी का दिसते पिकांमध्ये? बिकॉज ऑफ द क्लायमेट कंडिशन. बघा प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट, रेनफॉल हे डिफरंट आहे, सॉइल इज डिफरंट. आपल्या इकडची माती आणि जर आपण खानदेशामध्ये किंवा पठारी भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी असणारी माती, दिस इज, जसं आपण रिजन चेंज करत जाणार तसं तिथे चेंज इन क्लायमेट असणार, वातावरण चेंज बिकॉज ऑफ द रेन. देन सॉइल्स आर डिफरंट इन अ डिफरंट रिजन. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट डिफरंट क्रॉप्स आर ग्रोन इन अ डिफरंट रिजन. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्लांट्स ग्रो केले जातात. अँड द क्रॉप्स ग्रोन इन द रिजन डिटरमाइन द डाएट ऑफ द पीपल इन दॅट रिजन. आणि तिथले जेवणाचे पदार्थ किंवा तिथल्या लोकांच्या आहारामध्ये कोणत्या गोष्टी असणार हे डिपेंड कोणावरती करतं? तिथल्या क्रॉप्सवरती. जे तिथले मेन क्रॉप्स असणार त्याच्यावरती या सर्व गोष्टी डिपेंड आहेत. सो what is one extra information is given in this box, that is some fruits and vegetables which were previously available only in a certain season are now available all year around. पूर्वी काय व्हायचं की काही फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स हे आपल्याला त्या सीझनमध्येच अवेलेबल व्हायचे, बट नाऊ इट इज अवेलेबल ऑल द इयर बिकॉज अवेलेबिलिटी ऑफ वॉटर थ्रू आउट द इयर. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला जर पाणी मुबलक प्रमाणात मिळालं तर ऑल इयर इट इज व्हेरी हेल्पफुल. देन अवेलेबिलिटी ऑफ इम्प्रूव्ड सीड्स म्हणजे बियाण्यांमध्ये आधुनिकता आली आहे. इम्प्रूव्हिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. बिकॉज ऑफ द सायन्स टेक्निक वी कॅन develop a different fruits and vegetables from the different parts of world. And faster transport facility, and our transport facility is fast. So all because of this some fruits and vegetables are available all year around to us. So in this way what we have to remember, in a region's climate, soil, water and people's need determine the crops that are grown in that region and also their staple diet. So in this way a different diversity is observed in the food items and it is different in a different region, and some of the plants, fruits, vegetables are available in a particular season. So in this way the variety in a food is available according to a climate condition, soil, water in a different region of our India. Thank you.